मुंबईची सकाळ मुंबईमध्ये महिलांसाठी सोमवारची सकाळ ही खरंच खूप घाईची वेळ असते, कारण का मुलांना डबे देण्यापासून नवऱ्यासाठी डबे देणं आणि घरच्यांसाठी जेवण करणं हे सगळं करून त्या नोकरीसाठी धावत येत असतात। अनेकदा 1 तास 1.5 तासाचा प्रवास करत असतात, ट्रेनचा बसचा, कधी ट्रेन बस दोन्हीचा प्रवास करत ते नोकरीला पोहोचत असतात। आणि अशामध्ये इतके वर्ष मुंबई ही त्यांच्या पाठीशी उभी होती की बाई तू काम कर, तू सगळं सांभाळ, मी तुझ्या पाठीशी उभी आहे आणि तुला सुरक्षितता देत आहे। पण आजच्या घडीला याच महिलांना असं वाटतं का की आपण सुरक्षित आहोत, आपली ही मुंबई आपल्याला तितकीच शाश्वती देणारी आहे की नाही? आजच्या काळात त्यांना नोकरी करणं हे जरुरीच आहे, एकाच्या याच्यात होत नाही। त्याच्यामुळे जे अत्याचार महिलांवर होत आहेत ते प्रत्येक पुरुषांची जबाबदारी आहे की जे आपल्या आई बहिणी सर्वांनी प्रत्येक पुरुषांनी प्रत्येक महिलांमध्ये बघितली पाहिजे। आणि याच्याचमुळे आज मुलींना जन्म देत जात नाहीये का, हे अत्याचारामुळे आईवडील, प्रत्येक आईवडील जी मुलगी आहे ते आईवडील घाबरले जातात। आज कॉलेजला, शाळेत, कामाला बायका बाहेर पडतात, प्रत्येक पुरुषाबरोबर प्रत्येक बाई आहे। आणि जर आज नाही बाहेर पडली हे जे बलात्कार प्रकार होत आहेत त्यासाठी जर घाबरून घरात बसले। पण मला सांगा तुमचं काय असतं शेड्यूल? तुम्ही दिवसभर नोकरी करता, मग घरी जाता, अशा वेळेला तुम्हाला ट्रेन मधून बस मधून ट्रॅव्हल करताना भीती वाटते का, जीवाला घोर लागतो का? हो, भीतीही वाटतेच, कारण आज हे चाललं आहे त्याच्यामुळे भीती महिलांना वाटतेच। आज सकाळी आम्हाला 8चा जॉब आहे, त्याच्यामुळे 7 वाजता घरातून निघायला लागतं, 7 ते 7 12 तास घराच्या बाहेर असावं लागतं। त्याच्यानंतरही संध्याकाळी वेळ झाला, गाडी कधी प्रॉब्लेम असतात, कधी पावसातही प्रॉब्लेम होतो, तेव्हा भीती वाटतेच। तेव्हा असं वाटतं की म्हणजे घरी कोणतरी आपला पुरुष आपल्या बरोबर असावं, की आजकाल एकटी बाई बघून पुरुष फायदा घेतात, त्याच्यासाठी सुरक्षेसाठी पुरुष हा असावाच लागतो। पुरुष असावा लागतो असं काही महिलांना वाटतं, पण खरंच पुरुष असणं सोबत हे त्याचं सोल्युशन आहे का? काय वाटतं तुम्हाला? आजच्या तारखेला खरं सेफ्टी म्हणून पुरुष हवा असं सगळ्यांना वाटतं, पण मला असं वाटतं की बाईचं जे सुरक्षा आहे ती तिच्या स्वतःच्या हातात आहे। तिने सुरक्षा आपली स्वतःच केली पाहिजे। आपण एकामेकावर बोट दाखवून चालणार नाही, कारण जर मी स्वतःचा सुरक्षा माझ्या हातात जर नाही ठेवली तर मला कोण बघणार? आता आम्ही जेव्हा लहानपणी होतो तेव्हा आम्हाला सांगितलं जात होतं की तुम्ही लवकर घरी या, किंवा आज लाईफ अशी झाली आहे की लोक 10-10 वाजेपर्यंत मुली सुद्धा बाहेर असतात। मग त्या टायमाला तिथे कुठे तुम्हाला तुमचे वडील मिळणार आहेत, तिथे कुठे तुमचे भाऊ मिळणार आहेत? म्हणजे तुम्ही स्वतः सक्षम झालं पाहिजे। मला सांग तेजल, तुझे खूपच अनियमित कामाचे तास असतात आणि तेजल सारख्या अनेक मुलींचे अनियमित तास असतात मुंबईत। रात्री उशिरा 12-1 वाजता काम संपतं आणि तेव्हा टॅक्सी पकडून पटकन घरी जायचं असतं। अशा वेळेला एक क्षण असं मनात भीती अशी येते का ग? एक खरं म्हणायला गेलं की एवढे वर्ष मुंबईत काम करून आणि अनियमित वेळेनं ट्रॅव्हल करून पहिलं कधी असं वाटत नव्हतं, पण आता गेले 2 वर्ष 3 वर्ष हे अशा केसेस व्हायच्या, पण जे ग्रुसमनेस किंवा एक तीव्रता जी वाढली ह्या गोष्टींची, त्यांनी तुम्हाला कुठेतरी सबकॉन्शियसली ह्या गोष्टी तुमच्या मनावर असतात की ह्या वेळेला मी जाते तर हे ठीक होईल किंवा हे ठीक नाही होणार। पण याचा अर्थ प्रत्येक वेळी आपल्याला कोण कंपनी असेल ह्याची शाश्वती नसते, त्यामुळे तो जो बिंदास्तपणा होता तो थोडासा कमी झालेला वाटतो, किंवा रात्री 10:30-11 वाजले तर मग आपण एकटं जायचं का दुसरं कोण असेल हा कधी विचार नाही केला, पण हल्ली कधी करावा लागतो। पण म्हणजे काय करते तू आता जेव्हा 11:30-12 वाजता तू घरी जायला निघतेस तेव्हा तू काय करतेस? पहिलं म्हणजे एक तर कुठल्या एरियामध्ये आहोत ते विचार करायला लागतो आणि कसा ट्रॅव्हल करायचं, कारण मला वाटतं मुंबईमध्ये आपण फिरून आपल्याला एक साधारण माहिती आहे की कुठच्या वेळेला कसं ट्रॅव्हल केलं तर आपण सुरक्षित राहू, कारण ते स्वतःच आपण एक सेफ्टी नेट आपण स्वतःशी बनवून घेतो। हल्ली मग थोडा विचार करायला लागतो, बाबा आपल्या त्या बाजूला कोण जाणारा आहे का, किंवा आपण आता टॅक्सी घेतली तर काय होईल, किंवा आता बसने गेलं तर हा जो आधी कधी विचार करायला लागायचा नाही मुंबईमध्ये, तर थोडंसं हल्ली बदललं असं मला वाटतं। ओके, तुम्हाला काय वाटतं की मुंबई तितकी सुरक्षित तुम्हाला वाटते का? म्हणजे आपली मुंबई, छान मुंबई, रात्री कधीही आपण बाहेर फिरू शकतो, मुंबईचं नाईट लाईफ इतकं सगळं बोललं जातं मुंबईबद्दल आणि आपण खूप जिव्हाळ्याने बोलतो आपल्या शहराबद्दल, तर तेवढाच जिव्हाळा वाटतो का, किंवा तेवढी शाश्वती वाटते का या शहराची? हो, एक काळ असा होता जेव्हा मी स्पोर्ट्स पर्सन होती कॉलेज डेजमध्ये आणि मला टुर्नामेंटसाठी मुंबईच्या बाहेर जायला लागायचं, आणि जाताना आणि येताना माझ्या ट्रेन्स लेट नाईट असायच्या।
बट आय वॉज सो कॉन्फिडेंट की मी पप्पांना बोलायची का पप्पा तुम्ही येऊ नका मला सोडायला किंवा पिकअप करायला, मी एकटी येऊ शकते. अँड व्हेरी कॉन्फिडेंटली आय यूज टू ट्रॅव्हल. आणि आताही मला खूप करेज होतं. बट फ्रॉम पास्ट 2 years द दिल्ली केस ऑफ निर्भया आणि शक्ती मिल्स, वी टॉक अबाउट कंपनी की एक मेल मेंबर आपल्याबरोबर असला पाहिजे ट्रॅव्हल करताना, बट आता नाही आहे. जसं की चारू मॅमनी आता सांगितलं की सेफ्टी इज इन युअर हँड, यू शुड नो हाऊ यू शुड कीप युअर सेल्फ सेफ. तर हे सगळं मुलीच्या हातात आहे, ती कसं स्वतःला सिक्युअर ठेवू शकते आणि ती स्वतःला स्ट्रेंथन तिने केलं पाहिजे आणि तरच ती हे सिच्युएशन फेस करू शकते. आणि राहिली मुंबईची गोष्ट, आय वॉज रिअली प्राऊड ऑफ इट. इट इज अ सिटी ऑफ रेझिलियन्स. आपण मुंबईला एक रेझिलियन्स सिटी बोलायचो, पण मुलींच्या बाबतीत, सेफ्टीच्या बाबतीत आता मुंबई ही तो ग्रेस गेलाय मुंबईचा. मुली गेलाय असं हे म्हणतात, मुली घाबरल्यात कुठेतरी असं वाटतंय. पण तरीही कुठेतरी आमच्या मुंबई बद्दलचा जिव्हाळा कायम आहे आणि या सगळ्या महिलांना असं वाटतं की काहीही झालं, आज कुठलीही आपण बातमी ऐकली तरी उद्या पुन्हा सकाळी उठून सगळं काही आवरून घरचं सगळं सांभाळून नोकरीला वेळेवर पोचायचंच आहे, असं ह्या सगळ्या महिलांच्या मनात आहे.